राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड सध्या आपल्यासोबत आहेत। आव्हाडजी, रोहित पवार यांनी हा व्हिडिओ समोर आणलेला आहे आणि थेट माणिकराव कोकाटे रम्मी खेळतानाचा हा व्हिडिओ समोर येतोय, आपली प्रतिक्रिया? ताबडतोब त्यांचा राजीनामा घ्यायला हवा। विधिमंडळामध्ये बसून रम्मी खेळणं म्हणजे जुगार खेळणं, आणि जुगार खेळणं हे कायद्यान्वये गुन्हा आहे आणि हा जंगली रमीचा प्रकार आहे। आणि त्या जंगली रमीवर बंदी आणा असे विधिमंडळामध्ये बोंबाबोंब करतायत सगळे आमदार आणि मंत्री महोदय खेळतायत। एकीकडे त्यांच्या प्रत्येक शब्दातनं ते शेतकऱ्यांची टिंगलटवाळी करत असतात। आता बघूया शिस्तप्रिय अजित पवार काय कारवाई करतात। एकीकडे आमदार गुंड घेऊन येत आहेत, आतमध्ये घुसून मारामाऱ्या करतायत। एकीकडे एक मंत्री विधिमंडळाच्या आतमध्ये कामकाज चालू असताना जुगार खेळतोय। म्हणजे या पवित्र मंदिराचे पार या मंदिरातला प्रत्येक दगड हे सगळं बघून रडत असेल। आज बघूया आता सरकार काय कारवाई करतं। असाच एक काही भक्तांनाचे व्हिडिओ कर्नाटक असेंब्लीमध्ये निघाले होते, तर संबंधित मंत्र्याचा राजीनामा ताबडतोब घेतला होता। सर, कृषी खातं अतिशय महत्वाचं आहे। शेतकरी खरं तर सरकारकडे आशेने बघतात की शेतकरीच महत्वाचे नाही त्यांच्या दृष्टीने सत्तेचा उद्दमपणा, सत्तेची मजुरी आणि सत्तेचा माज हा एवढाच या विधानसभेच्या अधिवेशनात दिसला। कोणी कर्मचाऱ्यांना मारतोय, कोणाच्या बॅगेमध्ये पैसे दिसतायत, तर कोणी देताना धक्का मारतोय, तर कुठे नांदेडला जिल्हाधिकाऱ्यांना मारतायत। सत्तेचा एवढा माज महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणीच अनुभवला नव्हता। सर, कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आपण करताय, मात्र याआधी सुद्धा ताबडतोब केली। विधिमंडळाचं सेशन चालू असताना तुम्ही हे धंदे करता, तुम्हाला काही लाज नाही वाटत? जंगली रमी खेळता। सर, याआधी सुद्धा कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागितला गेला होता त्यांच्या काही वक्तव्यांमुळे आणि त्यावेळेस मोठी टीका झालेली होती, मात्र त्यावेळेस काही राजीनामा घेतला गेला नाही। मात्र आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकार कारवाई करेल असं वाटतंय? सरकार काही करणार नाही, कारण काय सरकार बेशरम झालेलं आहे। त्यांना वाटतं आम्हाला पाशवी बहुमत मिळालंय, आम्ही महाराष्ट्रावरती पाशवी बलात्कार करू। सर, खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी बोलल्याबद्दल। तर हे होते शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांनी थेट आता कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। रोहित पवार यांनी हा व्हिडिओ शेअर करताना जे ट्विट केलेलं आहे ते काय म्हटलेले आहेत आपण पाहूयात। सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना, काही कामच नसल्यामुळे कृषी मंत्र्यांवरती रम्मी खेळण्याची वेळ येत असावी। रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा, कर्जमाफी, भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का, असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे। आणि यासोबतच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ सुद्धा त्यांनी शेअर केलाय। आपण आत्ताची महत्वाची बातमी पाहतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। अधिवेशन काळामध्ये ते रम्मी खेळत होते असा त्यांचा आरोप आहे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि यासोबतच त्यांनी अनेक प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत। राज्यामध्ये दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना कृषी खातं कुठे आहे, नेमकं कृषी खात्याचं लक्ष नाहीये का, असा सवाल एक प्रकारे त्यांनी विचारलेला आहे। आणि कृषी खात्यावरती बोट ठेवत कृषी मंत्री कशा पद्धतीने आपल्या कामामध्ये दुर्लक्ष करतायत आणि रम्मी खेळतायत अशी टीका रोहित पवार यांनी केलेली आहे हा व्हिडिओ ट्विट करताना। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आता समोर आणलेला आहे। रोहित पवार यांनी या संदर्भातलं ट्विट केलेलं आहे आणि आत्ताच जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर आपण बोलल्यानंतर त्यावेळेस त्यांनी कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। सरकारला सत्तेचा माज आलेला आहे अशी टीकाही त्यांनी केलेली आहे। अक्षय कुडकेलवार पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत। अक्षय, तृप्ती, नक्की जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीची मागणी करतायत राजकीय दृष्ट्या त्यांची मागणी अत्यंत योग्य आहे। मात्र या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून या प्रकाराची चौकशी करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे असं म्हणावं लागेल। कारण अनेकदा आपण बघतोय की आमदार हे देखील अनेक आमदार निष्क्रिय असतात, त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हाती घेतले जात नाही। मात्र या ठिकाणी राज्यात जर सध्याच्या घडीचा अत्यंत महत्वाचे कुठले 2 प्रश्न असेल तर राज्यामधला रोजगार आणि शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न, हे 2 महत्वाचे प्रश्न असताना ज्यापैकी एक अत्यंत ज्वलंत विषय आहे शेतकऱ्यांचा एकीकडे रोज शेतकरी आत्महत्या करताय, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही, ही सगळी परिस्थिती राज्यामध्ये असताना, या विषयावर आंदोलनं होत असताना यात आपण बघतोय की कृषी मंत्री चक्क
या ठिकाणी रमी खेळत आहेत, तर हे मात्र कुठतरी अत्यंत चुकीचं आणि महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण स्वाभाविक आहे, प्रत्येकाचे काही छंद असू शकतात. मंत्री म्हणून जेव्हा मात्र आपण सर्वसामान्य प्रतिनिधित्व करतो, सार्वजनिक जीवनात काम करत असताना अशा पद्धतीचं मंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं कृत्य हे याचं समर्थन कुणीही करणार नाही. आणि याबाबत आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्या नेतृत्वात पारदर्शक सरकारचं काम चाललंय किंवा जे स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री मानले जातात, त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री जर असं करत असतील तर याची दखल त्यांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. निश्चित अक्षय, मुख्यमंत्री तर प्रत्येक खात्याला काही दिवसांचा कार्यक्रम देतात आणि त्याचा आढावा घेत असतात. मंत्र्यांचं प्रगती पुस्तक पाहिलं जातं, मात्र मंत्री नेमकं काय करतात हे या व्हिडिओमधून दिसून आलेलं आहे. सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ नेते भाजपचे आपल्या सोबत आहेत. सुधीरजी, रोहित पवार यांनी हा व्हिडिओ समोर आलेला आहे, मोठ्या प्रमाणात टीका राष्ट्रवादीकडून केली जाते, आपली प्रतिक्रिया? नाही, व्हिडिओ बघितला नाही, पण व्हिडिओची खात्री केली पाहिजे. व्हिडिओच्या संदर्भामध्ये विधानसभा माननीय अध्यक्ष महोदयांनी जर सभागृहामध्ये असा व्हिडिओ असेल तर सभागृहाच्या संदर्भात माननीय अध्यक्ष महोदयांनी एथिकल कमिटी आता स्थापित केली आहे लोकसभेच्या धर्तीवर. आणि आपल्यालाही माहिती आहे की या ठिकाणी आत्ता तर कोणत्या नियमामध्ये तुम्ही मंत्री महोदय किंवा कोणालाही महाराष्ट्रात जंगली रमी किंवा इतर प्रकारच्या कोणत्याही ऑनलाईन गेमिंगवर बंदी महाराष्ट्रात नसल्याने तुम्हाला कायद्याने काहीही करता येत नाही. हा शिष्टाचाराचा भाग आहे, हा आमच्या आचारसंहितेचा भाग आहे की मंत्री म्हणून, आमदार म्हणून आम्ही वागताना नियंत्रण ठेवलं पाहिजे, वागताना मर्यादा ठेवल्या पाहिजे, बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजे. आणि म्हणूनच मी मागे लागलो आणि मागे लागून माननीय अध्यक्ष महोदयांना विनंती केली आणि त्यांनी सुद्धा लोकसभेच्या धर्तीवर आता एथिकल कमिटी केली आहे. विधानसभेचा परिसर असल्याने अध्यक्ष महोदयांनी आता पहिली टेस्ट केस ही केली पाहिजे. याच्यातून आपण काही नियम नसल्याने कोणालाही असं म्हणू शकत नाही की या नियमाच्या अनुसार इतका दंड तुम्हाला होईल, एवढी शिक्षा होईल, कारण दंड शिक्षा नाही आहे. सर, शिक्षा आणि दंडाचा प्रश्न नाहीये, समित्या स्थापन होतात, चौकशा होत असतात, पण प्रश्न हा आहे की कृषी खातं इतकं मोठं खातं ज्या मंत्र्याकडे आहे आणि शेतकरी आत्महत्या, शेतीला हमीभाव मिळणं यासारखे ज्वलंत प्रश्न आहेत, आंदोलनं होत असतात आणि अशा वेळेस ते मंत्री सभागृहामध्ये बसून रमीसारखा खेळ खेळतात. हे किती गंभीर आहे? मी सांगितलं, संकेताचा भाग आहे, ही चूक आहे. आणि माननीय मंत्री महोदयच नाही, हा नियम मगही लागू आहे, हा नियम प्रत्येक आमदारांना लागू आहे की सभागृहात बसल्यावर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही सभागृहात आलात. तुम्हाला जर खेळायचंच असेल तर तुम्हाला खेळण्यासाठी इतर ठिकाणी आमदारांचं झालं पाहिजे असा प्रश्न नसतो ना. त्यामुळे हे आपल्या मताशी मी सहमत आहे की शेकडो प्रश्न असताना तुम्ही पुस्तक वाचतानाचा फोटो आगा, पुस्तक वाचतानाचा व्हिडिओ आगा, चांगलं ज्ञानवर्धक पुस्तकं वाचून आपण त्या क्षेत्रामध्ये उत्तम निर्णय करतोय, तर हे आपल्याला प्रोत्साहित करणाऱ्या घटना आहे. पण जिथं आम्ही ऑनलाईन खेळ बंद करा हा आग्रह करतोय, मी स्वतः लोकसभेच्या नाही सर, मागणी केलेली आहे, मात्र कृषी मंत्री जेव्हा सभागृहात अशा प्रकारे रमी खेळत असतात तेव्हा शेतकऱ्यांनी कुणाकडे आशेने बघायचा असा प्रश्न निर्माण होतो. खूप खूप धन्यवाद, आपण NDTV मराठी बोललात याबद्दल. सुषमा अंधारे आहेत ठाकरे गटाच्या नेत्या. सुषमाताई, अतिशय गंभीर गोष्ट, माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ समोर आलाय, रोहित पवार यांनी हा ट्विट केलेला आहे, आपली प्रतिक्रिया? सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जे एकूण मंत्री म्हणून केलेली जी खोगीर भरती आहे त्यातल्या एकाही मंत्र्याला त्या संबंधित खात्याचे फार ज्ञान आहे किंवा त्या खात्यातून समाज कल्याणाचा काही निर्णय घ्यावा असं काही विजन दिसत नाही. रोज एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात आहे. आणि माणिकराव कोकाटेंबद्दल तर आपण म्हणजे बोलेल तेवढे कमी, एक आख्यान तयार होईल. परंतु एकीकडे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न अनुत्तरित असताना, रोज शेतकऱ्यांच्या संबंधाने नव्या तक्रारी येत असताना, विशेष विधिमंडळ अधिवेशनामध्ये आत्महत्येचे प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहेत, असं सगळं चालू असताना कृषी मंत्री जर अशा पद्धतीने, म्हणजे हे इतकं वाईट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि अशाच लोकांना मंत्री करण्याची नेमकी त्या पक्षांच्या नेत्यांची काय मजबुरी असते ते कळत नाही. म्हणजे दादांच्या मंत्रालयामध्ये दुसरे कोणी लोकच नसतील का बरं की त्यांनी माणिकराव कोकाटेंसारख्या माणसाला मंत्री करावं? अवघड आहे. सुषमाताई, थोड्याच वेळापूर्वी आम्ही जितेंद्र आव्हाड यांच्याशी बोललो आणि त्यांनी थेट कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केलेली आहे. मात्र सरकार किती गांभीर्यानं घेतं हे सुद्धा त्या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
नाही, कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून उपयोग नाही, कारण ते कुठल्याही गोष्टीवर राजीनामा देणार नाही. आपण बघितलं, रेल्वे अपघाताची लोकलची घटना घडली, इथे काहीच त्यांना फरक पडला नाही. कुंडमळ्याची घटना घडली, त्यांना काही फरक पडलेला नाही. रोज समृद्धी महामार्गावरच्या घटना, रोज माणसं मरताहेत, किड्या मुंग्यासारखी माणसं मरताहेत, प्रश्न तसेच अनुत्तरित आहेत. मात्र त्या एकाही प्रश्नावर संबंधित खात्याचा एकही मंत्री आपली जबाबदेही दाखवत नाही आणि आपली जबाबदारी आणि आपली बांधिलकी म्हणून त्या संबंधाने तो व्यक्त होताना दिसत नाही. त्यामुळे हे लोक राजीनामा वगैरे देतील असं अजिबात वाटत नाही, कारण खुर्चीसाठी सगळी नैतिकता विकून खाल्लेली माणसं इतक्या सहजासहजी खुर्ची कशी सोडतील. ताई पण लोकांनी नक्की यातनं शिकलं पाहिजे. बोला ताई, अधिवेशनाकडे शेतकरीच काय प्रत्येक सामान्य माणूस डोळे लावून बसलेला असतो, कारण अधिवेशन काळामध्ये काही गोष्टी मंजूर होतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांसाठी सुद्धा होईल किंवा प्रत्येकासाठी होईल अशी अपेक्षा असते. आणि अशा वेळेस सभागृहामध्ये एखादा मंत्री अशा प्रकारे मोबाईलमध्ये गेम खेळत असतो आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या मानसिकतेवरती किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. कुठे विधिमंडळाचं पावित्र्य ठेवलं ताई या लोकांनी. सत्ताधाऱ्यांचा एक आमदार विधिमंडळाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्यांशी मारहाण करतो, तर दुसरा आमदार हा विधिमंडळाच्या प्रांगणामध्येच गुंडगिरी करत राहतो. कसलं विधिमंडळाचं पावित्र्य राहिले, काय विधिमंडळाची मान मर्यादा ठेवलेली आहे. आणि त्याच विधिमंडळामध्ये सभागृह चालू असताना भरत गोगावले सारखा माणूस तंबाखू चोळत असतो. म्हणजे आणि ही लोक काय आदर्श देतील राज्याला आणि राज्याच्या युवा पिढीला, की जे सभागृहामध्ये अशा पद्धतीने तंबाखू चुना मळताना दिसतात किंवा रम्मी खेळताना दिसतात. भयंकर आहे हे सगळं. आणि यावर विशेष की सभागृह अध्यक्ष मात्र काहीच व्यक्त होत नाहीत. मला कमाल वाटते की एवढं सगळं प्रकरण झाल्यावर कालच्याही प्रकरणात सभागृह अध्यक्षांनी फक्त एक ओळीची संबंधित आमदाराची दिलगिरी घेतली. आताही कदाचित कोकाटे म्हणतील की ठीक आहे, मी एक दिलगिरी व्यक्त करतो, आणि नार्वेकर हो हो करत राहतील. निश्चित प्रकरण अतिशय गंभीर आहे सर. ताई, आणि याची दखल काय नेमकी घेतली जाते, सरकार काय नेमकं कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद, आपण NDTV मराठीशी बोललात याबद्दल.